जन्माद्यस्य तोऽन्वयादितरतः चार्थेष्वभिज्ञस्वरात् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि सर्वांनी बोलायचे सत्यं परं धीमहि बोला सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि धर्मः प्रोज्झितकैतोऽत्र परमो निर्मत्सराणां सताम् वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदम् तापत्रयोन्मूलम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वर सद्योरुद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखादमृतद्रवसंयुतम् पिबत भागवतं रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुकाः मुहुरहो रसिका भुवि भावुकाः या 3 श्लोकांमधून श्रीमद भागवत महापुराणाचं मंगलाचरण व्यासी करत आहेत. या ग्रंथाचा शुभारंभ वैदिक सूत्रांनी वैदिक सूत्रबद्ध अशा श्लोकांनी व्यासजी या ठिकाणी करत आहेत. काल आपण या ग्रंथाचं महात्म्य पाहिलं. जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं महत्त्व समजत नाही, महात्म्य समजत नाही, तोपर्यंत आपण देखील आपली छोटी छोटी कामं सोडून येत नाही. आपल्या उद्धाराचं साधन जवळ आलेलं असून सुद्धा त्याचं महत्त्व जर समजत नसेल तर आपण त्याच्याकडे प्रवृत्त होत नाही. म्हणून काल आपण पद्मपुराणाच्या अंतर्गत आलेलं श्रीमद भागवत महापुराणाचं महात्म्य पाहिलं आणि त्या महात्म्यामध्ये नारदजींद्वारे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, त्यापैकी ज्ञान आणि वैराग्यांना पुष्ट करण्याचा प्रयत्न नारदजी करत होते. सनकादिकांची भेट झाली आणि त्या सत्संगामधून सनकादिकांनी श्रीमद भागवत कथा प्रारंभ केली. त्यानंतर ज्ञान आणि वैराग्य पुष्ट झालेले नारदजींनी पाहिले, अंतःकरण भरून आलं आणि नारदजींनी प्रश्न केला की या कथेच्या श्रवणाने फक्त ज्ञान आणि वैराग्य पुष्ट होतात की आणखी काही फल आहे या कथेचं, आम्हाला सांगा. या कथेने कशा कशा प्रकारचे पापी तरुण जातात ते देखील आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर सनकादिकांनी सांगायला सुरुवात केली की
कसे कसे पापी तरतात हा प्रश्न सोडून द्या. ज्या मनुष्याने जीवनामध्ये फक्त अत्याचार, व्यभिचार, दुराचार, पापाचार, भ्रष्टाचार याच्यामध्येच त्याचं जीवन गेलेलं आहे आणि असा मनुष्य मेला आणि मेल्यानंतर प्रेत बनला आणि प्रेत बनून जरी श्रीमद भागवत कथा ऐकली तरी देखील त्या प्रेताचा उद्धार करणारी, प्रेत पीडा विनाशिनी ही कथा आहे. त्यानंतर सुतजी महाराजांनी परम पावन असा आत्मदेवाचा इतिहास सांगितला आणि त्या आत्मदेवाच्या इतिहासामध्ये त्याची पत्नी धुंदुली, दोन पुत्र झाले होते, गोकर्ण आणि धुंदुकारी. त्यापैकी गोकर्ण तर प्रकांड विद्वान होते, धुंदुकारी मात्र खल होता, कुख्यात असा होता. तो धुंदुकारी प्रेतत्वाला प्राप्त झाला आणि गोकर्णजींनी त्या धुंदुकारीचा त्या प्रेत योनीमधून उद्धार केला आणि प्रेत योनीमधून फक्त उद्धार झाला नाही, चतुर्भुज स्वरूप साक्षात भगवान नारायणांसारखं स्वरूप त्याला प्राप्त झालं आणि भगवंतांच्या धामाला तो निघून गेला. अशी अलौकिक दिव्य कथा आपण कालच्या सत्रामध्ये ऐकलेली आहे. आज श्रीमद भागवत महापुराणाच्या प्रथम श्लोकामध्ये आपण प्रवेश करत आहोत. पहिल्या 3 श्लोकांमधून या जीवनामध्ये ध्येय काय आहे, ध्यान कशाचं करावं, आपला इष्ट कोण असावा, आपण आराध्य कोणाला मानावं हे प्रथम श्लोकातून सांगितलं. कारण जोपर्यंत शास्त्र आणि संत आपल्याला आपला आराध्य कोण आहे, आपला इष्ट कोण आहे, खरा देव कोण आहे हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपण खोट्याच्याच मागे पळतो. प्रथम श्लोकामधून सत्यम परम धीमहि, सत्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं ध्यान व्यासी करतात. जेवढे काही आस्तिक दर्शन आहेत, आस्तिक ग्रंथ आहेत, त्या प्रत्येक आस्तिक ग्रंथांमध्ये मंगलाचरण केलं जातं. कारण मंगलादीनि मंगलमध्यानि मंगलांतानि प्रथमते. ग्रंथाच्या प्रारंभी मंगलाचरण करावं, ग्रंथाच्या मध्ये मंगलाचरण करावं आणि ग्रंथाच्या अंती शेवटी सुद्धा मंगलाचरण करावं. या ग्रंथाच्या प्रारंभी व्यासजी मंगलाचरण करतात. या ग्रंथाच्या मध्यभागामध्ये परमहंस शुकदेवजी मंगलाचरण करतात आणि या ग्रंथाच्या अंतिम भागामध्ये, अंतिम श्लोकामध्ये श्री सूतजी मंगलाचरण करतात. प्रथम श्लोकामध्ये सांगितलं ध्येय काय आहे, ध्यान कशाचं करावं. द्वितीय श्लोकामध्ये सांगितलं ज्ञेय काय आहे, जाणावं काय. या पृथ्वी लोकामध्ये, या संसारामध्ये जन्मून कोणाला जाणावं, कोणाला समजून घ्यावं हे दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं पेय काय आहे, अर्थात प्यावं काय, कशाचं रसपान करावं याचं वर्णन या 3 श्लोकांमधून केलं गेलं आहे. बोला जय श्री राधे. जन्माद्यस्य तून्वयादितरत. जन्माद्यस्य हे ब्रह्मसूत्र आहे, वेदांत दर्शनाचं दुसरं सूत्र आहे. या ब्रह्मसूत्राने या ग्रंथाचा प्रारंभ केला आहे. अर्थोयम ब्रह्मसूत्राणाम. भागवत ग्रंथ ही कपोल कल्पना नाही, कोणाच्या मनाची कल्पना नाही. हा ग्रंथ वेद संमत आहे. एवढंच नाही तर वेद तरुचे मधुर फळ, वेद रूपी वृक्षाचे मधुर असं फळ आहे. हे केवळ फळ नाही, साक्षात भगवान श्री कृष्ण आहे. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण. ग्रंथ रूपाने साक्षात भगवान श्री कृष्णच आपल्या समोर विद्यमान आहेत. पहा, जन्माद्यस्यतः, आद्यस्य जन्म म्हणजे जन्मादी विकार रहितस्यापि येतो जन्म. ज्याला जन्म नाही, ज्याला मृत्यू नाही, त्याचा सुद्धा जन्म होताना येथे दिसतो. वास्तविक भगवंतांचं स्वरूप अजन्म आहे, कधी जन्मत नाही, कधी मृत्यूही त्यांचा होत नाही, कधी वाढत नाही, षड विकार त्यांच्या ठिकाणी नाही. परंतु जायते इव,
जन्म झाल्यासारखे दिसतात भगवान. कुठे जन्म झाला? वसुदेव गृहे, वसुदेवांच्या घरी जन्म झाला असं ग्रंथात सांगितलं. परंतु वास्तविक जन्म कुठे झाला भगवंतांचा? कुठे झाला मातांनो? कारागृहात, बंदीशाळेमध्ये. परंतु येथे सांगतात वसुदेव पत्न्याम देवक्याम, भगवंतांचा जन्म वसुदेवांच्या घरी झाला असं सांगतात. असं का? तर केवळ विटा माती सिमेंटच्या घराला घर बनत नाही जोपर्यंत त्या घरामध्ये गृहिणी नाही. गृहिणीलाच घर म्हटलं गेलेलं आहे शास्त्रांमध्ये. तर वसुदेवांची पत्नी देवकीच्या गर्भामधून भगवान प्रकट झाले असे भगवान श्रीकृष्ण, त्यांना आम्ही वारंवार प्रणाम करतो. या ग्रंथामध्ये सत्य 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 या शब्दाने अनेक वेळा भगवान श्रीकृष्णांनाच या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे, अभिवादन करण्यात आलेलं आहे. म्हणून सत्य स्वरूप दुसरं तिसरं कोणी नाही, भगवान श्रीकृष्ण सत्य स्वरूप परमात्मा आहेत आणि या ग्रंथाचा इष्ट देवही तेच आहेत भगवान श्रीकृष्ण. अन्वयादितरतः, अनुपश्चात अयातितरतः, जन्म झाला आणि लगेच पळून गेले, पुढे थांबले नाही. जन्म झाला कुठे? कंसाच्या कारागृहात, लगेच कुठे पळून गेले? गोकुळाला पळून गेले. म्हणून तर संतांनी सांगितलं नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. तर गोकुळामध्ये लगेच भगवान जन्म झाल्याबरोबर पळून गेले. अर्थेष्वाभिज्ञ, कंस विवंचनादी अर्थेष्वाभिज्ञ. कंस मामा एवढे मोठं सैन्य त्या ठिकाणी होतं, परंतु कंसाला भनक सुद्धा लागली नाही, कंसाला समजलं सुद्धा नाही, कधी निघून गेले. आणि स्वराट आहे, स्वेषु गोपेषु विराजते शोभते इति स्वराट. स्वतःच्या मधुमंगल श्रीदामा पेंद्या इत्यादी गोप बालकांमध्ये भगवान शोभून दिसतात. असा सुंदर वेश भगवंतांचा आहे. तिनी ब्रह्महृदय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः. भगवंतांनी ब्रह्माजींना सुद्धा मोहित केलंय. ब्रह्माजींना काय, इंद्रदेवाला आणि एवढंच काय तर बलराम दाऊ भैयांना सुद्धा भगवंतांनी मोहित केलं. भगवंतांनी जी क्रीडा केली मथुरेत वृंदावनामध्ये यमुनेच्या तटावर जी क्रीडा केली, भगवान तू काल्याचा प्रसाद काला खात होते आणि तो प्रसंग पाहिला ब्रह्मदेवाने वरून. अरे हा कसला देव आहे, उष्ट्या बिष्ट्याचा विचार नाही, हात धुतले नाहीत, पाय धुतले नाहीत, तसाच जेवायला बसला, आसन घेतलं नाही. बघा तो उष्टही खातोय दुसऱ्याचं, हा कसं काय देव असू शकतो? चकित झाले, मोहित झाले ब्रह्माजी. आणि भगवंतांचे गोपाळ आणि भगवंतांचे सगळे वासराने गायीच लपवून ठेवले. परंतु भगवान सुद्धा स्वतः गायी झाले, भगवान स्वतः वासर झाले आणि भगवान स्वतः गोपाळ झाले. दाखवून दिलं ब्रह्मदेवांना की चारणाराही मीच आहे आणि चरणाराही मीच आहे, बनणाराही मीच आहे आणि बनवणारा सुद्धा मीच आहे. या जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण मी आहे. मुह्यन्ति यत् सूरयः. सांगतात की कृष्ण कन्हैयांच्या बासरीची तान कशी आहे. कृष्ण कन्हैया जेव्हा बासरी वाजवतात तेव्हा यमुनाया कठिनत्वम पाषाणाद्रेह द्रवत्वम. यमुना मैया जी खळखळत वाहणारी कमनीय कालिंदी आहे ती कुंठित होते. सतत वाहत राहणारी यमुना मैया तिच्या कानावर जेव्हा कृष्ण कन्हैयांची बासरी पडते जागेवर यमुना मैया थांबते. आणि गिरिराज गोवर्धन पर्वत आहेत, पाषाण स्वरूप आहेत. गिरिराज गोवर्धन त्यांच्या कानांवर जेव्हा ही मृदू मंजूळ बासरीची ध्वनी पडते तेव्हा गिरिराज गोवर्धन द्रवीभूत होतात आणि वाहायला लागतात. गिरिराज गोवर्धन वाहू लागतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सुद्धा त्या भगवंतांच्या सुंदर बासरीचं वर्णन केलेलं आहे. भुलविले 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 वेणुनादे
फुलविले 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 वेणुनादे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे फुलविले 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 वेणुनादे नादे नादे फुलविले 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 वेणुनादे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे वेणु पांगुळले यमुना पक्षी राहिले निष्ठ पांगुळले यमुना पक्षी राहिले निष्ठ फुलविले 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 वेणुनादे नादे नादे फुलविले 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 वेणुनादे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे फुलविले 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 टाळी फुलविले 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 वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला तृणचारे उद्धारी पुच्छवाहोनी आटेली बोला तृणचारे उद्धारी पुच्छवाहोनी आटेली फुलविले 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 वेणुनादे नादे नादे फुलविले 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 वेणुनादे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे नादे फुलविले वेणु वाजविला गोविंदे वाजविला गोविंदे बोल बंसी वाले की बोल कृष्ण कन्हैया लाल की श्रीमद् भागवत महापुराण की व्यासनंद शुभदेव भगवान की जय जय श्री राधे। भगवान कृष्ण कन्हैयांची बासरी अशी आहे की त्रिभुवनाला भुलवून टाकणारी ती बासरी आहे। गिरणाच गोवर्धन द्रवीभूतून वाहायला लागतात आणि यमुना कोठेहून जागेवर थांबते। पक्षी आकाशामध्ये जेव्हा ती तान ऐकतात उडता उडता टपाटप टपाटप गारांसारखे पडतात पक्षी। गाई वासर चरणारे गाई वासर जेव्हा कृष्ण कन्हैयांची ती बासरीची मधुर धून ऐकतात तेव्हा तोंडातला घास तोंडातच राहून जातो। अशी मधुर लीला भगवान त्या वृंदावनामध्ये आणि गोकुळामध्ये करतात। यत्र त्रिसर्गो मृषा यत्र श्रीकृष्ण चरित्रे त्रिसर्गो अमृषा भगवंतांच्या
चरित्रामध्ये वृंदावन, मथुरा आणि द्वारिका हे 3 धाम आहेत. सांगतात की प्रलय काळामध्ये सुद्धा ते जसेच्या तसे 3 धाम असतात. धामना स्वेन सदा निरस्त कुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. तर निरस्त कुहकं आम्हाला लाभ काय आहे? माया रूपी जो आवरण आमच्या नेत्रपटलांवर आलेला आहे, मनपटलावर जे आलेला आहे, अविद्या जी आलेली आहे, त्या अविद्येला संपवून टाकतात. अविद्या शिल्लक ठेवत नाहीत भगवान. एकदा भगवंतांच्या स्वाधीन स्वतःला केलं, अविद्या नाही. आणि जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंतच जीवाच्या जीवनामध्ये दुःख आहे. अविद्या संपून गेली, स्वतःच सच्चिदानंद स्वरूप समजून आलं, कुठलं दुःख राहील, कुठली भीती राहील? तर अशा सच्चिदानंद स्वरूप, सत्य स्वरूप परमात्म्याचं आम्ही सर्वजण मिळून ध्यान करतो. हा प्रथम श्लोक या ठिकाणी व्यासजींनी प्रस्तुत केला. द्वितीय श्लोकामध्ये अनुबंध चतुष्टय या ग्रंथाचं काय आहे ते सांगतात. या ग्रंथाचा महाराज विषय काय आहे, या भागवत ग्रंथामधून नेमकं सांगायचं काय आहे, हा ग्रंथ ऐकण्यासाठी नेमकं पात्र कोण आहे, ऐकावा कोणी? सगळे ऐकू शकतात का हा ग्रंथ? आणि हा ग्रंथ ऐकल्यानंतर फायदा काय महाराज? फायद्याच्या गोष्टी पहिल्यांदा असतात. मग हा ग्रंथ ऐकल्यानंतर लाभ काय होणार आहे, फायदा काय होणार आहे? व्यासजी द्वितीय श्लोकामध्ये याचं उत्तर देतात. धर्मः प्रोचित कैतोत्र परमो निर्मत्सराणां सतां वैद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वर सद्योरुद्यवरुद्यते त्रिकृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणा. या ग्रंथामध्ये काय सांगतात? अत्रैव प्रोचित कैतवः धर्मः निरूप्यते. या ग्रंथामध्ये आणि अत्रैव इथंच, दुसरीकडे नाही महाराज. दुसरे कित्येक ग्रंथ आहेत, कित्येक शास्त्र आहेत. त्या शास्त्रांमध्ये काहीतरी सांसारिक कामना सांगितल्या, सांसारिक लाभ सांगितले, त्याच्यामध्येच माणूस गुरफटून जातो, त्या कामनांमध्येच माणूस गुरफटून जातो. परंतु निष्कपट परम धर्माचं निरूपण अत्रैव याच ग्रंथामध्ये केले, दुसरीकडे कुठंच नाही. काही फायदा, काही लाभ मिळावा अशी या ग्रंथाची इच्छा नाही. तुमचं कल्याण व्हावं अशा निष्कपट परम धर्माचं निरूपण या ग्रंथामध्ये करण्यात आलेलं आहे. महाराज हा ग्रंथ ऐकण्यासाठी पात्र कोण आहे? निर्मत्सराणां सतां निर्गतः मत्सर येभ्यते निर्मत्सराः. ज्यांच्या हृदयामधून मत्सर निघून गेलेला आहे ते या ग्रंथासाठी पात्र आहेत. महाराज मच्छर असतात 2 प्रकारचे, एक बाहेरून चावणारा आणि दुसरा आतून चावणारा. बाहेरून जो मच्छर चावतो, गुड नाईट लावतो आपण, ऑल आउट लावतो, धूप लावतो, एवढंच नाही तर मच्छरदाणीमध्ये घुसून बसतो, मग तर प्रॉब्लेमच नाही. ओडोमॉस लावतो आम्हाला त्या मच्छरांपासून वाचण्यासाठी बाहेरच्या. परंतु आतमध्ये जो मच्छर आहे त्याला मत्सर म्हणतात. त्या मत्सरापासून, त्या मच्छरापासून कसं वाचायचं? मत्त अग्रेसरती, माझ्यापेक्षा पुढे गेली, माझ्यापेक्षा पुढे गेला, हा मत्सर आहे. एखाद्याचं धन पाहिलं, वैभव पाहिलं, सन्मान पाहिलं तर आग इकडे लागते. याला मत्सर म्हणतात. परोत्कर्ष असहनम, दुसऱ्यांचा उत्कर्ष सहन न होणं, याला मत्सर म्हणतात. प्रायः महाराज आम्हाला स्वतःच्या दुःखाने मी एवढे दुःखी नाही, जेवढे दुसऱ्याच्या सुखाने मी जेवढे दुःखी आहेत. आम्हाला
घरामध्ये अंधकार आहे, अंधार आहे, याचं एवढं नाही वाईट वाटत जेवढं शेजाऱ्याच्या घरामध्ये प्रकाश आहे याचं वाईट वाटत. सगळ्या गावामध्ये अंधार पडला, आमच्याही घरामध्ये अंधार पडला, ठीक आहे, अंधार पडला, बाहेर येऊन बघितलं तर शेजाऱ्याच्या घरामध्ये उजेड, आग इकडे लागली. याला म्हणतात मत्सर. शांतीप्रभू एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी मत्सर तेने परमार्थ पळे दूर. मत्सर ज्या हृदयामध्ये आहे ते परमार्थ टिकत नाही. आज मत्सर खूप वाढलेला आहे महाराज. भजनामध्ये परमार्थ करणाऱ्यांमध्ये, कीर्तनकारांमध्ये, सगळ्यांमध्ये मत्सर पाहायला मिळतो. माझ्यापेक्षा पुढे जातो. पण पहा, ज्या मनुष्याला दुसऱ्याचं वैभव पाहिलं, दुसऱ्याचं धन पाहिलं, दुसऱ्याचा सन्मान आदर पाहिला, दुसऱ्याचं ऐश्वर्य पाहिलं, अरे काय कृपा केली भगवंताने त्याच्यावर. अशी कृपा भगवान सगळ्यांवर करो असं हृदय जे आहे ना, असं हृदय ज्याचं आहे तो हा ग्रंथ ऐकण्यासाठी सत्पात्र आहे, तो खरा पात्र आहे. त्या पात्रामध्ये हा ग्रंथ, ही कथा, ही संहिता टिकते. महाराज, गाईचं दूध तर अमृतासमान पवित्र आहे, परंतु जरासही आंबट भांड असलं की नासून जातो. त्याच प्रकारे ज्या हृदयामध्ये मत्सर आहे त्या हृदयामध्ये ही संहिता, हे कथामृत टिकू नाही शकत. सांगतात या ग्रंथामध्ये लाभ काय मिळणार आहे. शिवदम, कल्याण करणारा हा ग्रंथ आहे. आणि जीवाचा, जगताचं आणि परमात्म्याचं स्वरूप या ग्रंथामध्ये सांगण्यात येणार आहे. जीव, जगत आणि परमात्म्याचं स्वरूप अत्रैव निरूप्यते नान्यत्र. दुसरीकडे इथं जसं सांगितलंय जीव, जगत आणि परमात्म्याचं स्वरूप, तसं दुसरीकडे कुठेच सांगितलं नाही. लाभ काय आहे तर तापत्रयोन्मूलन. जीवाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक हे तीन ताप आहेत, तीन दुःख आहेत, आधी व्याधी आणि उपाधी आहेत. या दुःखाला समूळ नष्ट करणारा हा ग्रंथ आहे. जीवाच्या जीवनामध्ये दुःख नामशेष करून टाकणारा हा ग्रंथ आहे. आणि परमानंद, श्रेष्ठ आनंद, असा आनंद की ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा आनंद नाही, असा आनंद प्रकट करून देणारा हा ग्रंथ आहे. म्हणून आपल्या हृदयाला सत्पात्र बनवा आणि परमानंदाचा अनुभव करा. बोला जय श्री राधे. सत्योरुद्यवरुध्यते त्रिकृतिभिः शुश्रूषभिस्तत्क्षणा. महाराज, ह्या ग्रंथाची विशेषता ही आहे की महाराज, आम्हाला भागवत कथा ऐकायची आहे, ही फक्त इच्छा केली, आम्हाला भागवत कथा ऐकायची आहे, ऐकली नाही, आणखी कशी असते, काय असते ऐकली नाही, परंतु फक्त भागवत कथा ऐकायची आहे एवढी इच्छा जरी केली तरी भगवान हृदयामध्ये अवरुद्ध होतात. शब्दांकडे लक्ष द्या. अवरुद्ध हा शब्द वापरला इथं विराजमान शब्द वापरता आला असता, परंतु या ठिकाणी अवरुद्ध शब्द वापरला. आता कथा असते 3 तासांची, आपण येतो एखादा तास झाल्यानंतर आणि वाटतं चला 15-20 मिनिट जाऊन यावं, जरा उपस्थिती हजेरी लावावी, आलतो की मी पण सांगायला जाऊन यावं जरा घंटा अर्धा तास आणि बसावं वाटलं तोपर्यंत बसत आणि निघून जाऊ. याला म्हणतात विराजमान. आओ जाओ कर तुम्हाला, कधी आले आणि कधी गेले. परंतु आज विचार केला होता की चला चांगली सिरियल लागणार आहे, चांगली मालिका टीव्हीवर लागणार आहे. एखाद्याने विचार केला की चला घरी बहीण आली, पाहुणे आले, चला 15-20 मिनिटं जाऊन जरा हजेरी लावून वापस येऊया. आणि आले आणि गेटच लावून घेतो, कुलूप लावला आणि चावी इथे ठेवून दिली. आता काय झालं? आता तर महाराजांनी कोंड महाराज करून टाकला. असंच होईल ना. याला म्हणतात अवरुद्ध होणं. आता जाता येत नाही. विचार केला होता 15-20 मिनिट ऐकावं आणि जावं, परंतु आता हलता येत
नाही, त्या कुलुपाकडे बघितलं लगेच विचार संपून जातो जाण्याचा. संत जनाबाई म्हणतात, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला, आत विठ्ठल कोंडिला. ग्रंथ ऐकण्याची फक्त इच्छा जरी केली तरी तो विठुराया भगवान श्रीकृष्ण हृदयामध्ये कोंडला जातो. आणि एकदा कोंडला की निघायची इच्छा जरी केली तरी निघू नाही शकत. म्हणून इतकी विशेषता या ग्रंथामध्ये आहे. निगम कल्पतरुगलितं फलं शुकमुखादमृत द्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः, रसिका भुवि भावुकाः. तिसऱ्या श्लोकामध्ये पेय काय आहे, काय प्यावं याचं वर्णन व्यासी करतात. निगम कल्पतरोर गलितं फलं वेद तरुचे मधुर फळ. वेद रूपी वृक्षाचं मधुर फळ आहे, पिकलेलं फळ आहे, परिपक्व फळ आहे. महाराज पिकलेलं फळ आहे, पिकलेलं फळ आहे तर पिकून जमिनीवर थपकून पडून फुटून गेलं असेल, तसलं फळ काय कामाचं आहे सांगतात. शिष्य प्रशिष्यादी रूप पल्लव परंपरा शनै रखंड मेवावतीर्णम नत उच्च निपातेन स्फुटितम. शिष्य प्रशिष्यादी परंपरेने हे फळ आलेलं आहे. सरळ आलं आणि धपकून पडलं असं हे भागवत रूपी फळ नाही. प्रथम तर भगवान आदि नारायणांच्या नाभी कमळामधून ब्रह्माजी प्रकट झाले. त्या ब्रह्माजींना चतुश्लोकी भागवताच्या रूपामध्ये भगवान विष्णूंनी नारायणांनी भागवत प्रदान केलं. ते फळ भगवान ब्रह्माजींच्या फांदीवर आलं. ते फळ ब्रह्माजींच्या फांदीवरून ते फळ नारदजींच्या फांदीवर पडलं. नारदजींच्या शाखेवर ते आलं, फांदीवर आलं आणि तिथून व्यासांच्या शाखेवर ते अडकलं. व्यासांच्या शाखेवर अडकलं आणि ते शुकदेवांच्या शाखेवर पडलं. शुकदेवांच्या शाखेवर ते अडकलं आणि तिथून शुकदेवांच्या शाखेवरून ते परीक्षित राजाच्या शाखेवर पडलं आणि त्या रूपाने सुतरी आदी ऋषींकडे ते फळ प्राप्त झालं. आणि अशा शिष्य प्रशिष्यादी पल्लव परंपरेने हे फळ आपल्यापर्यंत आलेलं आहे. म्हणून हे फळ फुटलेलं नाही, हे फळ तर परिपक्व आहे. महाराज आणखी एक शंका येते. अरे बाळा गोंधळ करू नका रे, शांत राहा. आणखी एक शंका येते. पिकलेलं फळ आहे महाराज, फांदीवरून हे आलेलं आहे, पण हे फळ जर आंबट निघालं तर, हे तुमचं भागवत रूपी फळ जर आंबट निघालं तर काय होतं, तोंडाची चव जायचं काम आहे. परंतु सांगतात हीरेन शुकेन भाषितं शुकमुखादमृत द्रव संयुतं. हे फळ कसं आहे, पाखर खाती फळ आहे असं तसं फळ नाही. आपण एखादं आंब्याचं झाड असेल आणि समोर पाहिलं की एक फळ आहे, त्याला पोपटाने चोच मारली आहे. आपण पहिल्यांदा कुठलं फळ घेतो, ते पाखर खाती पोपटाने खाल्लेलं फळ पहिल्यांदा घेतो. डोळे झाकून जरी खाल्लं तरी ते गोडच असतं. तसं हे फळ शुकमुखादमृत द्रव संयुतं, शुकरूपी पोपटाच्या मुखातून आलेलं आहे. शुकरींची झोप याला लागलेली आहे आणि जे फळ पोपटाने खाल्लंय ते निश्चितच मधुर फळ आहे. महाराज त्याच्यामध्ये कुठला रस भरलेला आहे सांगा. अमृतं परमानंदं सैव द्रवो रसः.
आनंद रूपी रस भरलेला आहे, अमृत रूपी परमानंद रूपी रस भरलेला आहे. कारण परमात्म्याला रसो वैसह रसं हेवायं लब्ध्वा आनंदी भवति असं परमात्म्याचं रसरूप वर्णन केलं आहे. परमात्मा रस स्वरूप आहे असं वर्णन केलं आहे. म्हणून परमानंद रूपी रस या फळामध्ये भरलेला आहे. आणि व्यासजी तर सांगतात त्या फळाला प्या, या फळाला प्या असं सांगतात. आजपर्यंत आम्ही ऐकलं नाही. फळाला प्या, रस ना प्या, ज्यूस प्या, दूध प्या, पाणी प्या, आणखी काय काय प्या, प्या हे ऐकलंय, परंतु फळ प्या असं ऐकलं नाही. परंतु व्यासजी तर पिबत भागवतम रसमालयम हे फळ प्या असं सांगतात. का? कारण या भागवत रूपी फळामध्ये टाकून देण्यासारखं काही नाही. ज्या फळामध्ये साल असते, कोय असते, गुठळी असते, बिया असतात, आपण बिया, कोया, गुठळ्या, साल फेकून देतात ते खातो. परंतु या फळामध्ये साल, कोय, गुठळी असं काही फेकून देण्यासारखं काहीच नाही. म्हणून व्यासजी सांगतात हे फळ प्या. किती वेळा प्यायचं महाराज हे फळ? आम्ही तर बऱ्याच वेळा पिलं, बऱ्याच वेळा हे कथा ऐकली. जोपर्यंत तुम्ही स्वतः रस स्वरूप होत नाही, जोपर्यंत स्वतः परमानंद स्वरूप होत नाही, मुहुर्हो रसिका भुवि भावुकाः, तोपर्यंत हे फळ पित राहा. महाराज हे फळ कोणाला पाजत आहात? हे फळ रसिक आणि भाविकांना पाजत आहात. तशी तर ही पानपोई आहे, सगळ्यांसाठी खुली आहे. कुणी या, यावे यावे लहान थोर, याती फलती नारी नर, सगळ्यांसाठी हे फळ आहे. पानपोई आहे, सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. परंतु मुख्य कोणाला पाजत आहेत? तर रसिक आणि भाविक जे आहेत त्यांना हे फळ पाजत आहे. तुम्ही रस घेऊन टाका. आता काय रसाचा जो विषय आलेला आहे घेऊन टाका. ज्यांना तहान लागलेली आहे ना, ज्यांना तहान लागलेली आहे त्यांना हे फळ पाजत आहे. कारण जे तहानलेले आहेत त्यांना सांगायची गरज नाही, प्या, आपोआपच पिऊन टाकतात ते. एखाद्या छोट्याशा मुलाने वाळवंटामध्ये पानपोळी टाकली, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि कुठेतरी शहरामध्ये पानपोळी आहे. एखादा काका रस्त्याने जात होता, त्या छोट्याशा बाळाने हात मारले, ओ काका या की इकडं पाणी प्यायला. काका जवळ आले, विचारलं काय रे? सांगितलं की ही पानपोई आहे, पाणी प्या ना काका. तर काका विचारतील पाणी कुठलं आहे? तळ्याचं आहे का? विहिरीचं आहे का? बोरचं आहे का? कशात ठेवलं होतस? किती दिवसाचं आहे? माठ धुतला होतास का? रांजून धुतला होतास का? तुझे हात धुतलेले आहेत का? तो ग्लास किती जणांनी तोंडाला लावलाय? कधी धुतला होतास ग्लास? 100 प्रश्न तो काका विचारेल. का? कारण या काकाला तहान नाही, या काकाला तहान नाही. पण हाच काका राजस्थानच्या वाळवंटामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भर दुपारी फसला कुठेतरी जाऊन. खूप तहान लागून गेली, त्राही झाला जीव, तहानून गेला, त्रासून गेला, थकून गेला, जीव जातो असा झाला. काकाला जर एखाद्याने पाणी दिलं, विचारेल का कुठले हात धुतलेस, रांजून धुतला होतास, ग्लास धुतला होतास? काही विचारणार नाही. गटारातलं त्या नालीतलं त्या कुठलंही पाणी द्या, फक्त पाणी पाहिजे मला. कारण जो तहानलेला आहे तोच पाण्याची किंमत जाणतो. म्हणून या ठिकाणी व्यासजी भाविक जे आहेत आणि रसिक जे आहेत त्यांना इथे आमंत्रण देतात. पण त्यांना आमंत्रण देण्याची गरजच नाही. ते तर कथेचा फक्त आवाज ऐकला की धावत पळत रस लंपटासारखे येतात. कारण संतही सांगतात
भाविका हे वर्म सापडले नीके, भाविका हे वर्म सापडले नीके. बोला सगळे. भाविका हे वर्म सापडले नीके, भाविका हे वर्म सापडले नीके. सेविती कवतुके धनीवरी, सेविती कवतुके धनीवरी, सेविती कवतुके धनीवरी. भाविका हे वर्म सापडले नीके, भाविका हे वर्म सापडले नीके. वृंदावन बिहारी लाल की जय, सद्गुरुदेव भगवान की जय, श्री भागवत महापुराण की जय. जय जय श्री राधे. जे भाविक आहेत, जे रसिक आहेत, त्यांना आमंत्रणाची गरज नाही. ते रसलंपट वेड्यासारखे धावत पळत येतात. कथा म्हणलं की कुठूनही सगळे काम सोडून देऊन करता येतील, वर्षभर आहे म्हणून धावत पळत येतात. म्हणून व्यासजींनी या ठिकाणी जे रसिक आहेत आणि जे भाविक आहेत त्यांनाच इथे बोलावलं. व्यासजी ग्रंथामध्ये पुढे जातात आणि सांगतात, नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषया शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत. नैमिषारण्याच्या परम पावन भूमीमध्ये महर्षी सूतजी आणि शौनकादी 88,000 ऋषींच्या संवादाच्या रूपामध्ये 1000 वर्षांचं दीर्घ सत्र हे चालू आहे. आणि या दीर्घ सत्रामध्ये नैमिषारण्याची भूमी जिथे चक्रतीर्थ आहे, ब्रह्माजींना विचारलं की कथेचं स्थान सांगा, कथा कुठे करावी याच्यासाठी स्थान सांगा. ब्रह्माजीने चक्र सोडलं आपलं आणि ते चक्र जिथे थांबलं ते चक्रतीर्थ, नैमिषारण्याच्या भूमीमध्ये ते चक्रतीर्थ आहे, तिथे ही कथा झाली. चक्रतीर्थामध्ये आपलं सुद्धा मनश्चक्र जिथे थांबतं, आपलं सुद्धा मनश्चक्र सारखं फिरत असतं ना, सारखं फिरत असतं. आपण जप जरी करत असलो तरी मन तर सारखं फिरत असतं, मनश्चक्र सारखं फिरत राहतं. हे मनश्चक्र जिथे जाऊन स्थिर होईल ते स्थान कथेसाठी सर्वात उत्तम आहे. म्हणून चक्रतीर्थामध्ये नैमिषारण्याच्या परम पावन भूमीमध्ये ही कथा प्रारंभ झालेली आहे. आज मनाला वळवणं एवढं सोपं नाही. मनाला वशीभूत करणं, कथा ऐकून श्रवण करून मनन करून निधी ध्यासन करून घेणं त्या मनाकडून एवढं काम करून घेणं सोपं नाही, एवढं सुलभ नाही मन. परंतु जेव्हा निर्गुण निराकार तत्व कृष्ण कन्हैयांच्या रूपामध्ये, रामजींच्या रूपामध्ये, श्यामजींच्या रूपामध्ये, भगवान भोलेनाथांच्या रूपामध्ये सहज सुलभ सुंदर होऊन सर्वांच्या समोर प्रकट होतो. आणि विशेषतः कृष्ण कन्हैयांच्या रूपामध्ये त्रिभंगी रूप घेऊन जेव्हा प्रकट होतं, 3 जागी वाकडं होऊन जेव्हा ते रूप प्रकट होतं तेव्हा तर ते सहज मनाला ओढून घेतं. संत सांगतात, वेधियले मन
वेधियले मन कानडियाने माझे वेधियले मन कानडियाने माझे वेधियले मन मन कानडियाने माझे एका जनार्दनी तुझे एका जनार्दनी तुझे नाठवेची वेधियले मन कानडियाने माझे वेधियले मन कानडियाने माझे कानडियाने माझे वृंदावन बिहारी लाल की जय कृष्ण कन्हैया लाल की श्रीमद् भागवत महापुराण की जय जय श्री राधे कृष्ण कन्हैयांचं रूप ही वेध लावणार आहे आणि नाव ही वेध लावणार आहे. रूप पाहिल्याबरोबर मनामध्ये ठसून जातं, 3 जागी वाकडं आहे आणि नाव सुद्धा कृष्ण म्हणता म्हणता त्या कच्या खालचा रुकार तो काट्यासारखा रुकार बोराटे असते ना, एक काटा सरळ आणि एक वाकडा, एकीकडून टोचतून एकीकडून पकडीतून, तसं त्या कच्या खाली रुकार आहे. कृष्ण म्हणता म्हणता कधी हृदयामध्ये ते नाव जातं समजतच नाही. तसे मासे पकडणारे कोळी असतात, ते काय करतात, त्यांच्याकडे वंशी असते, असा काटा असतो त्याला वंशी म्हणतात. त्या वंशीला काहीतरी खाद्यपदार्थ लावतात आणि पाण्यात टाकून देतात आणि पाण्यात टाकल्यानंतर मासे काय करतात, गपकून त्याला गिळतात. आता गिळतात म्हणजे काय होतं, तो काटा नेमका गळ्यात फसतो. आता बाहेरही काढता येत नाही आणि मध्येही गिळता येत नाही. असं ते भगवंतांचं नाम आणि भगवंतांचं रूप आहे. विषयासक्त मन आहे आमचं. विषयासक्त मन एवढं आहे की संसारामधून निघायलाच तयार नाही. अशा मनाला भगवान कृष्ण कन्हैया वेध लावून, वेड लावून, छंद लावून वेधून घेतात, ओढून कधी घेतात आणि कधी कृष्ण गृहीत मानस करून टाकतात, समजत देखील नाही. 1000 वर्षांचे सत्र नैमिषारण्याच्या भूमीमध्ये महामती सूतजी महाराज आणि शौनकादी ऋषींच्या प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये सुरू आहे. शौनकादी ऋषींनी 6 प्रश्न विचारले आणि या 6 प्रश्नांच्या उत्तराच्या स्वरूपामध्येच श्रीमद् भागवत ग्रंथाचा विस्तार झाला. कुठले कुठले 6 प्रश्न विचारले? किम श्रेय शास्त्र सारः स्वावतार प्रयोजनम किम कर्म केवताराश्च धर्मः कं शरणं गतः. प्राणी मात्रांचं, सगळ्या प्राण्यांचं कल्याण कशाने होईल सांगा. शास्त्र खूप आहेत, न्यायवैशेषिक, सांख्ययोग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, चार्वाक, बौद्ध, जैन, कित्येक शास्त्र आहेत, शास्त्र खूप आहेत. मग त्या शास्त्रांचं सार काय आहे? भगवान संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती करतात, संकल्पाने सृष्टीचा संहार करू शकतात, मग संकल्पाने राक्षसांना सुद्धा मारू शकतात. फक्त संकल्प केल्यानेच राक्षसांना, दैत्यांना, असुरांना मारू सुद्धा शकतात. मग अवतार घेण्याची काय गरज? अवतार का घेतात? भगवंतांचे अवतार किती झाले? भगवान स्वधामाला जेव्हा जातात, लीला संवरण करून स्वतःच्या धामाला जेव्हा जातात, तेव्हा धर्म कोणाला शरण जातो? आणि या जीवनाचं, मनुष्य जीवनाचं
जीवनाचं परम लक्ष्य काय आहे, जे केल्याशिवाय गत्यंतर नाही, ज्याच्यासाठी जन्म दिलाय ते परम लक्ष्य काय आहे? 6 प्रश्न शौनकादी ऋषींनी महामती सूतजी महाराजांना विचारले. या 6 प्रश्नाच्या उत्तराच्या स्वरूपामध्येच हा ग्रंथ 18,000 श्लोकांमध्ये विस्तीर्ण झालेला आहे. प्रश्न जेव्हा ऐकले तेव्हा सूतजी महाराज प्रसन्न झाले. ऋषींना सांगितलं, ऋषींनो, मी आता प्रथम माझ्या गुरुदेवांचं स्मरण करतो आणि त्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देतो. 2 श्लोकामध्ये परमहंस शुभदेवांचं ध्यान केलं. यम प्रवदन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरहता तरजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेक मध्यात्मदीपमतीतितीर्षतां तमोन्धं संसारिणां करुणया पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनिया तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनिया. परमहंस शुभदेवांना 2 श्लोकांमध्ये वंदन केलं, नमस्कार केला. सूतजी महाराजांनी प्रसन्न झाले, हर्षित झाले. पहा, अनुपेतमपेत कृत्यम, परिस्थिती विपरीत झाली, परिस्थिती खूप संकट यायला लागली, खूप विघ्न यायला लागले. कोणालाही वैराग्य येतो, कोणालाही वैताग येतो, परंतु ज्यांचा उपनयन संस्कार सुद्धा झाला नाही, जन्म झाल्याबरोबर वनात जे निघून गेले असे शुभजी आहेत, असे शुभदेव आहेत. एवढं वैराग्य निर्माण झालं आणि त्या परमहंस शुभदेवांच्या मागे व्यासजी पुत्र, हे पुत्रा, हे पुत्रा, हे पुत्रा म्हणून व्यासजी मागे लागले आहेत. शुभदेवजी मात्र आपल्या आत्मानंदामध्ये, परमानंदामध्ये पुढे पुढे वनामध्ये जात आहेत. व्यासजी एवढे विरह कातर झाले की त्या वनामधले जे वृक्ष होते ते व्यासजींच्या त्या विरहामध्ये एवढे तन्मय झाले की ते वृक्ष सुद्धा हे पुत्र, हे पुत्र, हे पुत्र असा ध्वनी करायला लागले. ते वृक्ष सुद्धा विरही झाले. असे वैराग्य, राग रसिक, वैराग्य संपन्न असे शुभदेवजी होते. गर्भामध्ये जेव्हा होते, 12 वर्ष शुभदेवजी गर्भामध्ये होते, गर्भातून निघायलाच तयार नाही. पण जेव्हा परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला, बाळ तू गर्भातून बाहेर ये, ही माझी माया तुला छळू नाही शकणार, असा आशीर्वाद जेव्हा प्राप्त झाला, तेव्हा तो आशीर्वाद प्राप्त करूनच शुभदेवजी बाहेर आले. आणि पहा, गर्भामध्ये जीवाला ज्ञान तर असतं मी कोण आहे. सोहम 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 हा नाद त्याचा चालू असतो गर्भामध्ये. पण जसं वर्षाजल असतं, पावसाचं पाणी असतं, विशुद्ध असतं, शुद्ध पाणी, पवित्र पाणी, परंतु जमिनीवर येताच मलिन होऊन जातं. त्या प्रकारे सोहम 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 करणार ज्याला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान असतं, ते जन्म झाल्याबरोबर मायेचं आवरण त्याला घेरून घेतं आणि कोहम 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 करत रडायला लागतं. भूमी परत घाबर पाणी, जिमी जीव ही माया लपटानी. तुकोबाराय सांगतात त्या जीवाचं वर्णन आणि कृपा कशी झाली भगवंताची. माया मोहजानी होतो सापडला, माया मोहजानी होतो सापडला. राधे राधे बोला सगळे.
परिया विठ्ठला कृपाळी, परिया विठ्ठला कृपाळी, माया मोरारी होतो सापडला, माया मोरारी राणी होतो सापडला, माया वृंदावन विहारी लाल की जय जय श्री राधे. मायेचं भजन अर्थात मायेची सेवा सगळेच करतात, परंतु माया या धव माधव